गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. तर तुम्ही पाठीमागं पाहू शकता, सगळ्यांना आनंदाची वार्ता. मान्सून आला, अखेर मान्सून आलेला आहे. मागच्या वर्षी जो आपल्याला मान्सून त्रास दिला किंवा धोका दिला थोडक्यात, तर यावर्षी असं काही दिसत नाही चिन्ह. साधारणतः 8 तारखेलाच बघा, काल 8 तारीख होती, 8 जून, आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकदम मस्त भरपूर प्रमाणात मान्सून चालू झालेला आहे आणि सुरुवात तर एकदम सकारात्मक झालेली आहे. त्याच्यामुळं आशा करू की आपला हा पावसाळा एकदम छान जाणार आणि सगळीकडं सगळ्या पिकांना जीवनदान मिळणार आणि मस्त जाणार. तर पाठीमागं तुम्ही पाहू शकता पाणी आपण माळाला थोडंसं बाहेर चाललो होतो, आपली गाडी, आणि आपण तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो पावसाचं काय सीन आहे. तर मित्रांनो पाहू शकता, अशा पद्धतीनं माळाला चांगलं पाणी जमा झालेलं आहे आणि नांगरटीत तर मित्रांनो इतकं पाणी जमा झालं की विचारू नका. काळवटीत सुद्धा एकदम पूर्ण भरलेले आहेत. नांगरेट वगैरे केलेले सगळी ढेकळं वगैरे फुटलेली आहेत आणि सगळीकडे पाणी जमा झाले. काळवटीत सुद्धा मित्रांनो एकदम जास्त प्रमाणात जमा झालेले आहे पाणी. आणि कालचा पाऊस थोडासा पुण्यात पण जास्त पडला, आपल्या गावाकडे पण पडला. पुण्यात थोडंसं असं प्रेडिक्शन झालं होतं की पुण्याच्या वरती म्हणजे असे जास्त पाण्याचे ढग निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळे पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आणि तशाच पद्धतीनं पाऊस झाला मित्रांनो. सगळीकडे पुण्यात पावसानं दानादान उडवली. रस्त्यावरती 3-3, 4-4 फूट पाणी, 5-5 फूट पाणी काही ठिकाणी होतं. अक्षरशः म्हणजे 4 व्हीलर पाण्यात तरंगत होत्या धानोरी लोगाव या भागात. आणि मस्त, माझ्या आवडता ऋतूंपैकी सगळ्यात आवडता ऋतू म्हणजे पावसाळा. पावसाळ्यासारखा ऋतू नाही मित्रांनो. सगळीकडे चैतन्य, हिरवगार निसर्ग एकदम नटलेला असतो मस्त प्रमाणात. तर चला मित्रांनो, आपण जाऊ आता, निघू. उशीर झाला आपल्याला, परत पावसाच्या आधी आपल्याला रिटर्न यायचं आहे. तर मित्रांनो, हा आहे लोणंद फलटण पालखी महामार्ग नाही म्हणता येणार, पालखी मार्ग, लोणंद ते फलटण. तर इथं तुम्ही पाहू शकता रोड किती मोठे झालेले आहेत. अजून रोडची कामं भरपूर चाललेली आहेत. ह्याच्या साईडला तुम्ही दिसतंय इथपर्यंत ह्या रोडची विड्थ आहे आणि तुम्ही पाहू शकता साधारणतः 4 पदरी रोड. इथून आता तुमच्या लक्षात येईल बघा, हा जो इकडचा ट्रॅक आहे हा पालखीसाठी आहे, पालखी मार्गासाठी. काम अजून भरपूर राहिलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. हा जो मार्ग आहे या साईडचा डाव्या हाताचा, हा जो मार्ग आहे हा पालखी मार्ग. याचाच पंढरपूरपर्यंत अशीच एक सेपरेट लेन राहणार आहे. आणि हा जो आहे ते साधारणतः इकडे 4 लेन आहेत आणि मध्ये वृक्षारोपण झालेलं आहे, झाडं वगैरे लावलेली आहेत. भला मोठा रोड आहे. मागच्या वर्षीच काम होणार होतं, नितीन गडकरींनी सांगितलं होतं, पण काम काय झालं नाही. मला वाटतं पुढच्या वर्षी पालखीला हे काम होईल अशी आशा आहे. या वर्षी तर आता साधारणतः 30 तारखेलाच पालखी निघणार आहे. 20 दिवस राहिलेत अजून. 20 दिवसानंतर तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा चालू आहे. काम काही कंप्लीट नाही झालेलं रस्त्यांचं मित्रांनो. तर म्हटलं हा नवीन मार्ग तुम्हाला दाखवा कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं. रोडची विड्थ भरपूर आहे पण अजून काम काही कंप्लीट नाही. वारं भरपूर आहे मित्रांनो. आज सुद्धा पाऊस सांगितलेला आहे, त्यात आपल्या गाडीचा वेगळाच आवाज. तरी आपण स्पीड कमी, आपलं 40च्या स्पीडने चाललो आपण टिके करत. पाऊस पाहू शकता तुम्ही, हिरवागार. पाऊस पडल्यानंतर हे चांगलं तिकट ओलायला लागले आता. मित्रांनो, येड्या बाबळीचं झाड होतं, मागच्या वेळेस आपण तोडलं होतं पण ते परत फुटलं. तर हे जे दिसतंय ना, हे मोठं खोड होतं, त्या खोडातनंच आपण तोडून टाकलं. बघू, परत फुटण्याची शक्यता आहे. तरी आता ऊन नाही हो, आता त्याच्यात थोडं प्लास्टिक टाकून जाळलं असतं ना तर ते मार्गी लागला असता त्याचा विषय. विहिरीच्या बाजून पण थोडी झुडपं आलेली आहेत, ती पण आपण मारू. ते वरती दिसतंय का बघा बाबळीचं झाड, आत्ता त्याचा काटा काढावा लागेल. हा आपला ताक गाडलेला मित्रांनो, आपण ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं होतं
की रोटावेटर मारून ठेव म्हणून. काय ट्रॅक्टरवाल्यांचं फार अवघड झालं हो गणित. वेळेवरती कुठलं कामच करत नाही. आता रोटर मारून झाला असता, थोडंसं वापसा आला असता तर डायरेक्ट फनपाळी मारून आपल्याला सोयाबीनची छोटी अशी सरी काढली असती आणि सोयाबीन लावलं असतं. काय ट्रॅक्टरवाले वेळेवरती ऐकतील ते ट्रॅक्टरवाले कसले असंही. आता कालचा जो पाऊस एवढा झाला आहे तुम्ही पाहू शकता की पाऊस जर 8 दिवस उघडला तरच या वावरात वापसा येईल, नाहीतर अवघड आहे परिस्थिती. आणि पाऊस पडल्यामुळे कसं हिरवगार चित्र दिसतंय बघा सगळीकडं. मस्त सगळीकडे ऊस, ही आपली विहीर. ही पापड आपल्याला तोडायची, तोडून घेऊ पापड पण. आता बघा मित्रांनो, बकरीवाल्यांनी हालीम डाळला आणि हा असाच आपल्या वावरात सोडला. आता आपला ट्रॅक्टरवाला मेहनत करायला आला की बघा कुठे आहे का नाही कुठाना. आता हे सगळं उचलून त्या पलीकडे माळाला नेऊन टाकू. ते काय ना काय काम वाढत जाते बघा. तर मित्रांनो, हे आपलं एक मारण आहे, पुढे क्षेत्र आहे. ही जी बाउंड्री दिसते तिथून त्या उसापर्यंत आणि असंच खाली तो जो पोल दिसतोय तिथपर्यंत आहे. ह्याला डेव्हलप करायचं आहे, थोडंसं खर्चिक विषय त्याच्यामुळे थांबतोय. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवायचं असं होतं की हे बघा इथं तुम्ही कालच्या पावसानं पाणी जमा झाले. तर दाखवायचा मुद्दा हा, ही जी माती आहे ही आपल्या विहिरीचं काम जेव्हा चालू केलं होतं, हे बघा इथं पण आहे, तेव्हा आपण विहिरीतली माती काढून इथं टाकली होती. तर सांगायचा मुद्दा मित्रांनो, बघा तिकडं पण पाणी दिसतंय भरपूर. तर मागच्या सीझनमध्ये म्हणजे मागच्या पावसाळ्यात 4 महिन्यात साधारणतः फक्त 2दा पाणी जमा झालं होतं. ते पण 2-2 दिवसात आटून गेलं. म्हणजे एवढी डबकी तर साठलीच नव्हती. इथं हे फक्त थोडंसं डबकं साठलं होतं, इकडं ते साठलंच नव्हतं. सांगायचा मुद्दा हा की पावसाळ्यात एवढ्या कमी प्रमाणात पाऊस होता. आणि यावर्षी बघा मान्सून सुरू झाला आणि पहिल्याच मान्सूननी हे पाणी असं साठलं बघा. शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस. हे 4 महिने शेतकऱ्यांसाठी एकदम सुखाचे असतात. थोडं कष्ट करावं लागतं, हे सगळं करावं लागतं, पण हा जर सीझन चांगला गेला तर पुढे वर्षभर पाण्याची काय आवश्यकता नसते. चला, एक झाडं तोडून झालेत आपली. आपल्याला दुसरीकडे जाऊन बाकीची झाडं तोडायच्यात. अजून अंधार पडायला लागला मित्रांनो, 5:30 वाजत आले. लवकर जाऊन तिकडची पण झाडं तोडायच्यात आपल्याला. कुऱ्हाड आपण अडकावली गाडीला. ही विलायती चिंच मित्रांनो, मागच्या वेळेस आपण तोडली होती, तुम्हाला आठवत असेल. हे लय भयानक गेला, काटं पण आहेत आणि चिवाट झाड आहे एकदम. ते परत बघा एवढं फुटलंय 5-6 महिन्यात, जवळपास 5 फुटाच्या आसपास गेले. हे तोडून टाकतोय आपण आता, नाहीतर हे अवघड काम करलं आपल्याला. झालं मित्रांनो झाड तोडून. हे असं आपण पलटी मारून ठेवली जागाची. वापसा कधी येतोय आणि पुढचं नियोजन कधी होतंय. तर मित्रांनो बघा, मान्सून चालू झालाय आणि हे समोरचं मनमोहक चित्र बघा कसानी. हा समोर जो दिसतोय तो आहे आपला पुरंदर किल्ला. ढगांनी पूर्णपणे त्याला वेढा घातला. आता मला झूम करून दाखवतो. 1 महिन्यापूर्वीच बघा इथं कसं उजाड दिसत होतं, सगळा डोंगर. आणि आता बघा 1 महिन्यातच निसर्गाने कसं फुलवलंय डोंगराला. हिरवगार मित्रांनो सगळीकडं. डागांनी अंथरून पांघरलंय किल्ल्यावरती असं दिसतंय. संभाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले पुरंदर. अतिशय मस्त नजारा आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आता इथंच थांबू, कारण व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे. बहुतेक वाऱ्यामुळे तुम्हाला आवाज येतो का नाही काय माहिती. वारं भरपूर सुटले. पाऊस तर आज काय पडला नाही, काल पडला, पण आज काय पाऊस नाही दिवसभर पडला. तर आपली कामं झाली सगळी. आपण खंडाळा गेलतो, बाजार पण घेऊन आलो आणि झाले आपले इथली आता कामं झालेत. एक 10 मिनटं आपण थांबू, थोडंसं एखादा सारा भुईमुग काढू. पण म्हटलं आता व्हिडिओ इथंच बंद करूयात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.